पॅरिसमधील म्युझियम, जे जगातील सर्वात सुरक्षित संग्रहालय मानले जात होते, ते भरदिवसा कसे काय लुटले गेले? या चोरीत असं काय लुटले गेले की ही चोरी जगातील सर्वात मोठी चोरी बनली? ही घटना इतकी धक्कादायक होती की लोकांना यावर विश्वासच बसत नव्हता. ही चोरी रात्री नसून दिनढवळ्या झाली. बॉलिवूड चित्रपटांत जशी दाखवतात तशी हायफाय चोरी प्रत्यक्षात घडू शकते, हे या घटनेने दाखवून दिले. तर नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फोकट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की जगातील सगळ्यात मोठी चोरी कशी झाली. 19 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी फ्रान्सच्या लुव्हर म्युझियम नेहमीप्रमाणे सर्वसामान्यांसाठी खुले झाले. सुरक्षा रक्षक आपल्या जागेवर होते आणि जगभरातून आलेले पर्यटक संग्रहालयात प्रवेश करत होते. साधारण अर्धा तास झाला असतानाच नदीकडे असलेल्या बाजूला एक संशयास्पद हालचाल झाली. एक मोठा ट्रक, जो सहसा फर्निचर उंच मजल्यांवर पोहोचवण्यासाठी वापरला जातो, तो थेट म्युझियमच्या भिंतीजवळ येऊन थांबला. या ट्रकवर मेकॅनिकल लिफ्ट होती. ट्रकमधील लोकांनी काळे मास्क घातले होते. चौघांपैकी दोघांनी लिफ्टचा वापर करून थेट पहिल्या मजल्यावरील बाल्कनी गाठली. ही बाल्कनी थेट गॅलरी ऑफ संग्रहालयातील सर्वात मोठ्या भागाकडे जात होती, जिथे फ्रान्सच्या राजघराण्याचे मौल्यवान दागिने ठेवले होते. मात्र चोरांना आत जाण्यासाठी एक मोठा अडथळा होता. तो अडथळा म्हणजे अतिशय जाड काचेची भिंत. चोरांनी त्यांच्या बॅगेतून इंडस्ट्रियल ग्रेड कटर काढला आणि काही सेकंदांतच काच कापून आत प्रवेश केला. हे सगळं इतक्या वेगाने घडलं की सुरुवातीला गार्ड आणि दुसऱ्या सुरक्षा रक्षकांना याची कल्पनाही आली नाही. मात्र अलार्म वाजला आणि गार्ड्सना चोरीची जाणीव झाली. चोरांनी कोणतीही भीती न बाळगता पॉवर टूल्स दाखवून रक्षकांना धमकावले. सुरक्षा प्रोटोकॉलनुसार रक्षकांनी पर्यटकांना तात्काळ बाहेर काढायला सुरुवात केली. संपूर्ण म्युझियममध्ये अफरातफर माजली होती. लोक भयभीत झाले होते. कोणालाही काही समजत नव्हते. दरम्यान चोरांनी शांतपणे काचेच्या पेट्या फोडून मौल्यवान दागिने उचलले आणि पुन्हा त्याच मार्गाने बाहेर पडले. खाली त्यांचे 2 साथीदार स्कूटरवर वाट पाहत होते. सर्वजण वेगाने पळून गेले. पोलीस तपासानुसार चोर म्युझियमच्या आत फक्त 4 मिनिटे होते आणि संपूर्ण ऑपरेशन, ट्रक लावणे, लिफ्ट उघडणे, काच कापणे आणि चोरी करून पळणे अवघ्या 8 मिनिटांत पूर्ण झाले. पळताना त्यांनी ट्रक पेटवण्याचाही प्रयत्न केला, जेणेकरून कोणतेही पुरावे उरू नयेत. मात्र एका धाडसी कर्मचाऱ्याने वेळीच हस्तक्षेप करून ते थांबवले. चोर नदीकाठाने पॅरिसच्या रिंग रोडवरून A-6 मोटरवेने पसार झाले. ही चोरी म्हणजे फ्रान्ससाठी एक मोठी बदनामीची गोष्ट होती. सुरुवातीला 9 वस्तू चोरी झाल्याचे सांगितले गेले, पण नंतर एक वस्तू रस्त्यावर सापडली. ती होती 170 वर्षे जुना एम्प्रेस युजिनी यांचा मुकुट, जो 1855 मध्ये खास बनवण्यात आला होता. काचेतून काढताना मुकुट अडकला, त्यामुळे त्याचे नुकसान झाले आणि रस्त्यावर पडल्याने त्याचे अजून नुकसान झाले. चोरलेल्या वस्तूतून फक्त सोनं आणि दागिन्यांची किंमत सुमारे $102 मिलियन म्हणजेच 846.6 कोटी रुपये इतकी होती. पण ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या त्यांची किंमत अमाप होती, त्यामुळे त्यांना प्राइसलेस म्हटले गेले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे चोरांनी त्या गॅलरीतील सर्वात महाग हिरे, जसे रिजेंट डायमंड, सॅन्सी आणि हॉर्टेन्सिया डायमंड यांना हातही लावला नाही. त्यामुळे असा संशय आहे की ही चोरी खास ऑर्डरवर करण्यात आली होती. तपासात मोठ्या चुका समोर आल्या. काही भागांत सीसीटीव्ही कॅमेरेच नव्हते आणि बाल्कनीवरला लोकल अलार्म सिस्टीम काही दिवसांपासून बंद होती. हीच सगळ्यात मोठी चूक ठरली. चोरीनंतर म्युझियम डायरेक्टर यांनी आपली चूक मानून राजीनामा दिला. संग्रहालयात याआधीही चोरीच्या घटना घडल्या आहेत. 1911 मध्ये मोनालिसा पेंटिंग चोरीला गेली होती, पण ती नंतर चोरी पकडली गेली. 1976 मध्ये किंग चार्ल्सची तलवार आणि 1998 मध्ये एक पेंटिंग. ही चोरी तब्बल 27 वर्षांनंतर घडली. या प्रकरणात 60 पेक्षा जास्त तपास अधिकारी काम करत असून 25 ऑक्टोबर 2025 रोजी 2 संशयितांना अटक करण्यात आली आहे. नंतर 24 नोव्हेंबर 2025 रोजी अजून 4 संशयितांना अटक झाली आहे. DNA आणि फिंगरप्रिंट्सच्या आधारे ही अटक झाली. मात्र चोरीचा माल अजून सापडला गेला नाही. चोरीमध्ये आतल्या व्यक्तींचा सहभाग असेल असा अंदाज स्थानिक पोलिसांनी दिला आहे. आजचा विचार केला तर 2026 मध्ये सुद्धा इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. तुम्हाला काय वाटतं, या चोरीमध्ये आपल्या व्यक्तीचा सहभाग असेल का? कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, मी नवीन यूट्यूबर आहे, तर व्हिडिओ खरंच आवडला असेल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.